एक मिनिट. पैसा उडवतोय असं मी कवाच म्हणलेलं नाही. पैसा कमवतोय असं म्हणले. बापाच्या जीवावर पैसे उडवण्यात आणि स्वतः कष्ट करून पैसे कमवण्यात लई फरक असतो. माझा भाऊ स्वतःच्या पोटापुरतं आणि आम्हासनी पोचणं इतपत पैसे चांगलंच कमवतोय. त्याचं मोल तुम्हासनी कवाच कळणार नाही. बापाच्या जीवावर पैसे उडवण्यात तुमचा आणि तुमच्या नातीचा हात कुणीच धरू शकत नाही की नाही. कसं आहे कामिनी जी स्वतः कष्ट करून पैसे कमवणं काय असतंय हे कवाच कळणार नाही तुम्हाला. माझा भाऊ स्वतः कष्ट करतोय, घाम गाळतोय, पैसे कमवतोय आणि मला त्याचा अभिमान आहे. आईजीच्या जीवावर बायजी उदार नाही त्याचं. कामिनी आजी, तो माझा मित्र आहे, कळलं ना. त्यामुळे आमच्या गेस्टशी बोलताना तोंड जरा डिसेन्सी पाळा. आणखी बडी कमळी काय कडक उत्तर दिलं माझ्या पोरीनं. नाही, ऋषी बाबा म्हणत होता ते खरंच आहे. माझी पोर या दोघींना बी पुरून उरल. ये म्हणण्या. सतीश यांना त्यांच्या रूम्समध्ये घेऊन जायला आता काही हरकत नाही, नाही का? म्हणजे फ्रेश व्हा आणि मग आपण. हो हो चला राजन. हो चला या काका. मावशी काय हो इथे का उभे आहात? अहो नाही, ते आत गोंधळ सुरू होता ना व, आणि बिचारा त्या कॅन्टीन मधल्या पोराला किती बडबडल्या होत्या बायका. कमळीने काय उत्तर दिलं ऐकलत ना तुम्ही? बोलण्यात ऐकत नाही ते कोणाचं, ठेवतच नाही समोरच्यात. या तुमची ओळख करून देतो. नाही नाही नको नको. ते मी भेटतो तिला नंतर, आता जरा काम आहे. तर काय मुहूर्त आहे का? या. अहो नाही, ती आमटी ठेवली ना कटाची, ती करपल. मी भेटतो तिला नंतर. बरं, त्या आमटीकडे लक्ष द्या मग या. आहेत 2 दिवस इथेच, होईल ओळख. पाहिलंच ना त्या कमळीला. त्या वेटरसाठी माझा अपमान करायला कमी केलं नाही. जाऊ दे ग कामिनी, तू ना कमळीच्या नादीच लागत जाऊ नकोस. तुला एव्हाना कळायला हवं होतं. तिला बरोबर कळतं कुणाशी कसं वागायचं ते. हां हां, म्हणजे आता बंड्या भाऊच आहे तिचा म्हणल्यावर भावाची बाजू घेणारच ती. बर, तुला त्या काय त्या तुझ्या चपला आणायच्या होत्या ना गाडीतून, जा ना जाऊन घेऊन ये तू. आणि नयनतारासाठी आपण गिफ्ट्स आणली होती, ती सुद्धा गाडीतच राहिली. तीही आणशील का? रागिणीला घेऊन जा हवं तर मदतीला. हां, गिफ्ट्स आणायचे आहेत ना, विसरलात ना गाडीमध्ये, घेऊन या. चाव्या आहेत ना तुझ्याकडे? हो. ताई, खरं सांगू का, तुम्हाला असं छान आनंदी ठणठणीत बरं झालेलं बघून मलाच खूप छान वाटतं. हे सगळं फक्त कमळीमुळेच शक्य झालं ग. तिनेच बरं केलंय मला. नयनतारा, काय सांगू तुला, इतकी गुणाची आहे ना माझी नात. तुला मी बोलले होते त्याचा काही विचार केलास का तू? त्या दोघांची जोडी इतकी छान दिसते ना. अरे वा 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 वा, एकदम जय्यत तयारी सुरू झाली की. तू गायब कुठे असतोस राणी? बघा, काय माहिती नसल्यासारखं बोलतोस ना. अरे गोव्याला होतो, आपलं जे काही नवीन प्रोजेक्ट सुरू होते ना त्याची सगळी जबाबदारी मॅडमनी माझ्यावर दिली. त्याच कामासाठी गोव्याला होतो मी. हा हा, काम पण केलंय बरं का. हा नशीब माझं. हा नशीब. आणि आता 2-3 दिवस होळीची सुट्टी आहे म्हणून आलो. क्या बात आहे साहेबराव, अहो तुम्ही आलाय म्हणलं आता मजाच येणार की. हा मजा येणार, मजा येणार. एकदम मनातलं बोलास माझ्या. आता मजा करायची म्हणजे करायची. आलो, पिशवी जरा आत ठेवून येतो. काय रे, गोव्याहून आलायस? पिशवीत काय?
गोव्यावरून आलेला माणूस पिशवीतनं काय आणणार? नाही, काचेला काच आपटत नाही म्हणून विचारलं. ए, काजू 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 आणलेत, ते पण खायचे काजू आणलेत पिशवीतनं. आणि तू दुसरं काय आणून देतोस का कधी? माझं मुर्दे, आई आणू देईल का ते पण? ए वाज हॅलो. ऋषी भाऊ, आमच्या गावात की नाही सगळ्यात बेस्ट होळी रचायचा तो म्हणजे कमळीचा आजा. आबांचा हात असा चालायचा की नाही, एकदा होळी रचली की दिवसभर ढासळायचा काही संबंधच नाही. पाक शेवटची शेणी जळेपर्यंत होळी तशीच टिकायची. लईच दिवस झाले की नाही आबासनी भेटू. हे माकडा, तुला बी लय आवड की नाही नको ते करायची? कशाला उगा तिला आबांची आठवण करून दिलीस? नाही ठीक आहे, घरच्यांची आठवण येणं साहजिक आहे. कमी असं सणासुदीच्या दिवशी डोळ्यातनं पाणी काढणं योग्य आहे का? हे चला 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 चालू करा चालू करा. आज माझी ग्रॅनी आजी का नाही मेली? ती पण मेली असती ना तर मी पण अशीच सॅड झाले असते. तिच्याबद्दल असा विचार केला असता आणि मग माझ्या रेशने मला कन्सोल केला असता. का नाही मेली? आणि का? अगं तुझी कडू ग्रॅनी आजी अशी नाही मरायची. अगं पांढऱ्या पट्ट्याचा झेब्रा आहे त्यो. त्यो काय खुळ लागल्यावर आणि इकडून तिकडे नुसतं पळतच असतोय. ए निंगी चिंगी आय किल यू. निंगी मला पकड, निंगी चिंगी पकड. ए निंगे, अगं ए हे बंधन आहे. चल, हा, जाऊ दे. हाण, हाण, हाण. हे, निंगे, अगं ए निंगे. आई, आपण इथे कशाला आलोयत? हा, त्या कमळीचा पचका करायला ना? अगं आल्यापासून फक्त आपलाच पचका होतोय. रागिणी, थांब अजून फक्त थोडा वेळ. ती होळी तर पेटू दे. एकदा काही होळी पेटायला लागली ना की त्याच्यावर अशी अलगद तुपाची धार धरेल. होळीची धग वाढायला लागेल आणि त्या वाढणाऱ्या धागीमध्ये मी एक एक पत्रांचे पुरावे देईन. सगळ्यांना दाखवून देईन की ही मुलगी किती खोटारडी आहे ती. ही काही कोणी अन्नपूर्णेची नातबीत काही नाहीये, ही खोटारडी आहे. आज या होळीच्या ठिकाणी सगळे पुरावे अन्नपूर्णेच्या असे तोंडावर मारेन आणि मग इथे नयनताराच्या समोर तिचं हसू होईल. पत्र आणलीस ना सगळी? ऑफकोर्स, सगळी पत्र घेऊन आली. याच घरात त्या भिकारड्या कमळीची आणि अन्नपूर्णेच्या नातीच्या अगाध विश्वासाची मी होळी करणार आहे. होळी रे होळी, पूर्णाची पोळी. कमळी तुझी रिकामी झोळी. मारा बॉम्बा.